आज आम्ही 23 तारखेला आज आम्ही उपोषण करीत आहे। याचं कारण एकच आहे की आम्हाला 30 वर्षापासून आम्ही या गावात राहतो। आमचं पुनर्वसन होऊन 30 वर्ष झाले, पण अद्यापही आमच्या बऱ्याच काही सुविधा आहे त्या अद्यापही शासनानं पूर्ण केलेलं नाही आहे। त्याच्यात आहे की आटा आम्हाला मिळत नाही। आटा न मिळाल्यामुळं मुलं मोठाले झाले, मुलांना शिक्षणासाठी किंवा काही जॉब करण्यासाठी काही कागदपत्राची गरज असते, त्या कागदपत्र प्रॉपर कागदपत्र मिळत नाही। त्याच्यामुळं आमचे मुलं आहे ते या गोष्टीपासून वंचित आहे। आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आमच्या गावाला व्यवस्थित पाणीही सुद्धा व्यवस्थित मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही आणि प्लॉटसुद्धा व्यवस्थित नाही आहे। त्याच्यामुळं आमच्या खूप सुविधा अपूर्ण आहे। जसं काय पाणी सुटलं, धरणाला खूप अतिवृष्टी झाली यावर्षी, आमची स्मशानभूमी वाहून गेली। आमच्या स्मशानभूमीत इतकी बिकट व्यवस्था आहे की माणूस जाळायला जागा नाही आम्हाला। आम्ही खाली जमिनीवर माणसं जाळतो आहे, तरी शासनानं हे सर्व गोष्टीवर आमचं त्वरित लक्ष द्यावं। आणि आमचं म्हणजे आंदोलन असं आहे की ICU आंदोलन आहे। आमचं गाव पूर्णपणे ICU मध्ये गेलेलं आहे। तरी शासनाला माझी एवढी नम्र विनंती आहे की आमचं त्वरित आमच्यावर जसं विशेष बाब म्हणून आमच्या वैसपूरवर लक्ष देण्याची गरज आहे। तसे अजून मी एक गोष्ट सांगतो, आमचे सगळे म्हातारे उपोषणाला बसलेला आहे। कोणाला शुगर आहे, कोणाला BP आहे, माझी आई आहे, माझे वडील आहे। शुगर BP यांना जर गोळी नाही घेतली 1 घंटा त्यांचे हातपाय थरथर कापत्या। तर शासनाला मी या ठिकाणाहून असं एक चेतावणी देत आहे की ह्या उपोषणामध्ये जर कोणी एखादा जर का म्हातारा जर का मेला तर आम्ही सगळे गावकरी पहिले जे कोणी संबंधित असन पहिले त्यांच्या घरासकट त्यांना जाळू आणि त्याच्यानंतर जे कोणी मंत्री असन त्याच्यानंतर त्या मंत्रीचा भेद पाहू आणि मंत्रीला सुद्धा आम्ही फिरू देणार नाही। मंत्रीला सुद्धा त्याचे घर जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही। श्रीलंका हे असं सांगतो मी, श्रीलंकात जसं वातावरण झालं तसं वातावरण आम्ही करणार आहे। तरी मला मेहरबान शासनाला एवढंच विनंती आहे की आमच्या या वैसपूर गावावर व्यवस्थित जातीनं लक्ष घालून आमचे प्रश्न सोडवावे अशी माझी शासनाला नम्रपणे विनंती आहे। आज रोजी आमचे वैसपूर ग्रामस्थ मंडळीने असा निर्धार व्यक्त केलेला आहे की आमचा जवळजवळ 30 वर्षापासूनचा धडा जो आमच्या गावाच्या प्रमुख मागण्या आणि पुनर्वसन संदर्भातले असलेले कामं हे सगळे आजपर्यंत पेंडिंगमध्ये आहे आणि याचा शासन दरबारी पाठपुरावा कायमस्वरूपी आम्ही करत होतो, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे। विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये जे काही भूखंड वाटप केलेले आहेत त्या भूखंडाचे आटंसुद्धा आजपर्यंत तयार झालेले नाही आहे। शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या आटाची गरज पडते, पण त्यांनाही ते आटं मिळालेलं नाही आहे। आणि गावातले ज्या काही लोकांना अजून भूखंडापासून काही लोक वंचित आहेत आणि काही जे भूखंड वाटप झालेले आहेत तेही अस्तव्यस्तच आहे, म्हणजे त्यांची हद्द पण निश्चित झालेली नाही। अशा अनेक समस्या या गावामध्ये निर्माण झालेल्या आहेत। तर पर्यायाने आम्ही सर्व ग्रामस्थांनी असं आंदोलन करण्याचं ठरवलं आणि आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे की आपण शासनाला दाद मागण्यासाठी, आपला न्याय हक्क मागण्यासाठी, गावाच्या पूर्ण समस्या सोडवण्यासाठी आम्ही शासन दरबारी चक्रा मारून आमचं काम होत नसल्या कारणानं आम्ही या शिवना टाकळी वसाहतीमध्ये आमरण उपोषणासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ बसलेलो आहे। सांगायचा मुद्दा तर आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी अशा आहे की पुनर्वसित गावठण मौजे वैसपूर या गावाचं आम्हाला सर्वप्रथम सीमांकन करून देणं हे खूप आधी महत्त्वाचं ठरलेलं आहे। आणि तसंच गट नंबर 22 मध्ये लवळी शिवार या ठिकाणी जे संपादन क्षेत्र आहे आमचं 1 हेक्टर 1 स्टार याची फेरफार नोंद अद्यापर्यंत झालेली नाही, ती फेरफार नोंद होणं गरजेची आहे। तसेच वैसपूर गावठाण अंतर्गत वाटप केलेले भूखंडाची मोजणी आम्हाला ती करून आणि त्याची हद्द आम्हाला निश्चित करून द्यायची आहे, कारण ते सगळं हद्दही आणि व्यवस्थित आमची राहिलेली नाही। अशा पुन्हा आज रोजी काहींना आपसात लोकांनी प्लॉट वाटप केलेले आहेत
त्याची ताबा पावत्या पण आम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आहे, पण त्या ताबा पावत्याच्या अनुषंगानं आणि नकाशाच्या अनुषंगानं आम्हाला सर्व जे काही भूखंड वाटप केलेले आहे ते पण जाय मोक्यावर त्यांनी हद्द आम्हाला दाखवून निश्चित ते भूखंड वाटप करून द्यावे अशी आमची एक मागणी आहे. त्याच्यानंतर असे अनेक मागण्या आमच्या आहे. पण भूखंडापासून वंचित झालेल्या राहिलेल्या लोकांनाही सुद्धा आम्हाला त्वरित भूखंड वाटप करून द्यावे आणि त्याची अटं बनवून द्यावे अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. नाल्यात असलेले भूखंड आहे ते समतोल जागेत बदलून आम्हाला ते भूखंड पाहिजे आहे. अशा एक ना अनेक मागण्या आमच्या आहे. कारण आम्हाला 30 वर्षापासूनचा आतापर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात आहे आणि त्याच्यापासून आम्हाला बराचसा आजपर्यंत आम्हाला कुठल्या फायद्याच्या वेळी तोटाच होत गेलेला आहे. तरी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्या असं शासन दरबारी आमचं म्हणणं आहे आणि शासनाने ते तात्काळ आणि ताबडतोब करावं अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा ठाम निर्धार आम्ही या उपोषणाला उठणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो.